ज्योतिनगरात नगरसेवक गिरजाराम हाळनोर यांचा उपक्रम। ज्योतिनगरातील विठ्ठल मंदिरात नगरसेवक गिरजाराम हाळनोर यांच्या संकल्पनेतून धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले। श्रद्धाळूंमध्ये उत्साहाचे वातावरण असून मंदिर परिसरात स्वच्छता, भक्तिभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारे विविध कार्यक्रम पार पडले। स्थानिक नागरिकांनी नगरसेवक हाळनोर यांच्या उपक्रमाबद्दल कौतुक केले। महेंद्र जागीरदार, ज्योतिनगर डेव्हलपमेंट फाउंडेशनचा सदस्य आणि सचिव, विठ्ठल मंदिराचा सेवेकरी। या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार झाला होता 2001 मध्ये। जे काम चालू झालं होतं 97 मध्ये, 97-98 मध्ये हे काम चालू झालं होतं। त्याच्या आधी त्या ठिकाणी जुन्या पुरातन उघड्यावरतीचं मंदिर या ठिकाणी जात होतं। या ठिकाणी भजनी मंडळाच्या महिला भजन या ठिकाणी करत होत्या। हळूहळू करत या भागातील आमचे नगरसेवक आणि या मंदिरात सेवेकरी गिरजाराम हाळनोर यांनी मंदिर पुनर्प्रतिष्ठापनेच्या कामाला सुरुवात केली, बांधकामाला। आणि हळूहळू करत मंदिराने रूप घेतलं। जवळपास 35 ते 40 वर्षापूर्वीच्या आधीपासूनचं हे मंदिर आता ह्या नावावर रूपात आले आहे। 4 ऑगस्ट 2025 मध्ये पुन्हा एकदा या मंदिराची पुनर्प्रतिष्ठापना झाली। या ठिकाणी बऱ्याचशा मूर्त्या या ठिकाणी प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या आहेत। स्वामी समर्थ, दत्तगुरू, गजानन महाराज आहेत, महारुद्र हनुमान ते तर आहेच। विठ्ठल रुक्माईचे सुद्धा नवीन मूर्त्या, नवग्रह, शनी महाराज, कार्तिक स्वामी महाराज, अशा अनेक मूर्त्या लोकांकडून आमच्याकडे आल्या होत्या। त्यासुद्धा आम्ही प्रतिष्ठापित केल्या। हे सर्व काम करत असताना ह्या भागातील आणि भाविकांनी ह्या सर्वांनी मिळूनच या ठिकाणी ह्या कार्यासाठी हातभार लावला। त्याबद्दल मी सर्व भाविकांचे आणि सर्व दात्यांचे आम्ही ज्योतिनगर डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष आणि सचिव या नात्याने आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार आपल्या माध्यमातून आम्ही मानतो। याचबरोबर नुसतंच धार्मिक नाही तर आरोग्याविषयी सुद्धा हे करण्यासाठी म्हणून आम्ही 2001-03 पासून या ठिकाणी ही व्यायामशाळा, महारुद्र व्यायाम शाळा म्हणून आम्ही या ठिकाणी प्रस्थापित केली। आज भरपूर पोरं तिथून त्याचा फायदा घेतात। कोणी पोलीस भरतीला वगैरे त्यांनासुद्धा आम्ही अगदी कमीत कमी शुल्कामध्ये आम्ही या ठिकाणी त्यांना हे करायला देतो। आम्ही व्यायामाचं प्रशिक्षण देतो आम्ही इथून। त्याचप्रमाणे सामाजिक कार्यामध्ये आरोग्य कॅम्प, रक्तदान शिबिरं, विविध प्रकारचे शिबिर आम्ही दरवर्षी घेतो। डोळ्याचे आय कॅम्प घेतो, पॅन कार्ड शिबिर, आधार कार्ड शिबिर, असे गव्हर्नमेंटच्या अजून काही योजना ज्या आहेत त्या सर्वांची शिबिर आपण त्यावेळेस मतदार नोंदणीचे कार्यक्रम वगैरे आपण ह्या माध्यमातून आपण दरवेळेस आपण या ठिकाणी घेत असतो। लोकांचाही त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नेहमीच असतो। काही भोजनदान पण केलं जातं या इथे कोविडच्या आम्ही विनाशुल्क त्यांना उपलब्ध करून देतो। मंदिरात गुरुजी आहेत, गिरजाराम हाळनोर उर्फ अण्णा यांनी इथे नागरिकांसाठी इतकी चांगली सुविधा करून दिली की मंदिरात पुजारी आहेत, ते पुजारी तुमच्याकडनं तुम्ही जे योग्य वाटेल ते दान द्या, अशी कोणाची कल्पना नाही। तुम्ही इथे त्यांच्या पूजा, कोणाच्या काही विधी असतात, घरात करता येत नाही किंवा घरात जागा नसते, तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी ह्या जागा इथे फ्रीली ओपन केलेल्या आहेत। त्याच दृष्टिकोनातून हाळनोर अण्णांनी या ठिकाणी जे महानगरपालिकेचे कर भरायला लोकांना जाऊ नये त्यासाठी महानगरपालिकेचे कर जे लागतात टॅक्स घेण्यासाठी कॅम्प्स लागतात, ते आम्ही इथे दरवर्षी वर्षातून 2दा आम्ही कॅम्प्स लावतो। त्याचप्रमाणे इथे रक्तदान शिबिर ह्या गोष्टी होतात। डोळे नेत्र तपासणी, मधुमेह तपासणी, असे अनेक गोष्टी ते राबवतात, जेणेकरून या वॉर्डामध्ये अनेक सिनियर सिटीजन्स आहेत। या एरियामध्ये भरपूर सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांना जाण्यासाठी त्रास होतो डॉक्टरकडे, तर विनाशुल्क इथे ते चेकअप करून येऊ शकतात। ही एक सुविधा त्यांनी दिलेली आहे।
आज मंदिरामध्ये आज त्यांनी एवढं मोठं जे घेतलं त्याच्यानंतर त्यांनी 2025मध्ये आत्ता आम्ही याचं पुनर्निर्वसन केलं या मंदिराचं, त्याची त्याला काय म्हणतात, तर त्याच्यामध्ये आपले अनेक मान्यवर गुरुजी इथे होते, जे पीठाधीन वगैरे जे गुरुजी होते ते इथे आले होते. जवळपास 7 दिवस या मंदिरात कंटिन्यू होम हवन चालला होता. आज या व्यक्तीने म्हणजे नुसतेच त्यांचं नाव नाही जपलं, तर नावाच्या बरोबर त्यांनी इथे जपलेलं आहे माणूस. कोणालाही कितीही अर्जंट काम पडो, त्यांनी फक्त एक फोन करावा, तुम्हाला त्यांना मदत त्यांच्या दारापर्यंत जाते. त्याचप्रमाणे आज इथे पाणी तुम्हाला केव्हा येणार, आज सरकारच्या निष्क्रियतेमुळे म्हणा की अजून काही कारणामुळे म्हणा पाण्याचं सगळं डिस्टर्बन्स चाललं आहे, कधी पाणी येईल काय येईल माहीत नाही. पण ती पाणी पुरवठा व्यवस्थित होणं, त्याच्यासाठी रात्र टँक व मोठ्या जलकुंभावर जाऊन उभं राहणं, टँक भरून त्या लोकांना मेसेज देणं, हे आज एवढं मोठं सत्कारमी काम ते त्यांच्याकडनं करतात. कोणाकडे घटना घडो, कोणाकडे सुखाची घटना घडो, चांगली घटना घडो, तिथे मदत कार्याला तत्पर हे इथे उभे असतात. यांनी आज एक कॉलनीचा एक फार मोठा दुवा आहे आणि त्यांनी एक कॉलनीचा जे आपण म्हणतो ना की नुसतंच नगरसेवक वगैरे असं नाही, तर त्यांनी एक कॉलनीचा ज्येष्ठ घरातला एक नागरिक, जसं आपल्या घरामध्ये एक ज्येष्ठ पुरुष असतो त्या पद्धतीने त्यांनी इथले प्रत्येक घरं सांभाळलेले आहेत, प्रत्येक घराचे सुखदुःख सांभाळलेले आहेत. महारुद्र व्यायामशाळा ओपन करून ज्या लोकांना आपल्या शारीरिक काळजी घ्यायची आहे त्याच्यासाठी त्यांना अक्षरशः नाममात्र 200-300 रुपयाच्या मंथली दरामध्ये त्यांना ही व्यायामशाळा ओपन करून दिलेली आहे. आज जे लोक पोलीस भरतीसाठी जातात किंवा त्यांना बाहेर 2-3 हजार रुपये द्यावे लागतात, तर कुठल्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता त्यांनी टोटली इथे एक फ्री व्यायामशाळा, म्हणजे फ्रीच म्हणावं लागेल कारण नावं 200 म्हणजे काहीच नाही आहे. तर ह्या मंदिराच्या माध्यमातून असे उपक्रम यांनी चालवलेले आहेत. आमच्या कॉलनीमध्ये अजून ज्योती मंदिर एक आहे, मागे साईबाबा मंदिर आहे, इथेही त्यांचे काही अनेक धार्मिक कार्यक्रम चालू असतात. या धार्मिक कार्यक्रमामुळे ह्या कॉलनीची पवित्रता जपण्यात खूप मोठं यश आलेलं आहे. आज तुम्ही कॉलनीच्या कुठल्याही भागात जा, तुम्हाला कॉलनीत कुठेही असा एरिया वाटणार नाही की हा उदास एरिया आहे किंवा काही या एरियात जाऊ नये, कारण कधी कधी होतं आहे त्या कॉलनीमध्ये की उदास एरिया. तर इथे जे होणारे धार्मिक कार्यक्रम, दर महिन्याला दर उत्सवाला मोठमोठे कार्यक्रम घेणं, हा जो कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे त्याच्यामुळे पूर्ण कॉलनीमध्ये एक पावित्र्य जपल्या गेलेलं आहे. याचबरोबर कोरोनापासून त्यांनी एक अन्नदानाचा कार्यक्रम चालू केलेला आहे, जे कोरोनाच्या काळामध्ये अनेक जणांना जेवायला मिळत नव्हतं, जे बाहेरगावचे होते त्यांना अन्न मिळत नव्हतं, तर तेव्हापासून इथे अन्नदानाचा कार्यक्रम चालू आहे. करोना काळामध्ये जवळपास दररोज 3000 लोकांना घरोघरी जाऊन अन्न पुरवल्या जात होतं. इथे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत लोक भिडलेले होते, स्वयंपाक बनवत होते आणि लोकांना जे गरजू लोक आहेत त्यांना जेवण पुरवणं होतं. आणि हे सगळी कल्पना हे गिरजारामजी हार्नोर यांच्या संकल्पनेतून ही साकार झालेली आहे. मग त्याच्यानंतर हा विचार केला की बाबा आता हे सगळं संपलं, करोना संपलं, पण काही लोक अजूनही असे आहेत की त्यांना नोकऱ्या नाही मिळालेल्या, काही लोक असे आहेत की त्यांची अजूनही रोजचं इन्कम नाही चालू आहे. मग त्या काळासाठी आम्ही इथे एक रोजरी संध्याकाळी 7:30 ते 9:30 या दरम्यान आम्ही एक टेबल ठेवतो, ज्याच्यामध्ये पूर्ण वरण भात भाजीपोळी असते. कोणीही यावं, जे गरजवंत आहेत त्यांनी यावं, आपला डबा भरून इथे घेऊन जावं. इथे फक्त आम्ही जेवायला बसायला देत नाही, पण त्यांनी डबा घेऊन यावा. पण तुम्हाला जर तसंही नसेल तर आम्ही इथे ताटवाटी देतो, आम्ही तुम्ही त्यातनं जेवण घ्या आणि तुम्ही इथे जेवण करू शकता. आणि विनाशुल्क हे, कुठल्याही प्रकारचे शुल्क आम्ही घेत नाही. याचप्रमाणे जसे कोणाकडे निधन होतं किंवा काही होतं तर तुम्हाला हे बोलावं लागतं, शवागाडी गाडी वगैरे बोलावी लागते, तर ही गाडी पण आम्ही इथे ठेवलेली आहे. इथली स्मशानभूमी बघा, स्मशानभूमी इतकी तुम्हाला व्यवस्थित साफसफाई मिळेल, कारण त्यांचं रोज सकाळ संध्याकाळचे चक्कर असते, लाकडं आहेत काय आहेत, तिथे व्यवस्था काय आहे, कुठे गैरसोय तर नाही आहे, त्या पद्धतीने त्यांनी तिथलीही काळजी घेतलेली आहे. म्हणजे असं नाही की नुसतंच लोक जपलेत, पण त्यांच्या गरजा पण लक्षात घेतलेल्या आहेत. त्या गरजा लक्षात घेऊन त्यांचं सुखदुःख, त्यांना काय काय लागणार आहे या सगळ्याची व्यवस्थितपणे टेपटाप ठेवलेली आहे. मी चंद्रकांत मच्छिंद्र वागचौरे,
वाखाडामध्ये कामाला आहे. इथं माडा कॉलनीमध्ये राहतो मी गेल्या 19 वर्षापासून. तिथं मंदिरात मी कमीत कमी 2010पासून कंटिन्यू आत्तापर्यंत 15 वर्ष मी कंटिन्यू येतो. इथं व्यवस्था चांगली आहे, लोक खूप चांगले आहे, स्वच्छता भरपूर आहे आणि इथलं ते व्यवस्थापन जागृत आहे. इथला अनुभव आम्हाला चांगला आलेला आहे. याची प्रचिती आम्हाला वारंवार आलेली आहे. आमचं सगळं महादेवाच्या कृपेने सगळं सोयीला लागलेलं आहे. आज तुम्ही कशासाठी आले होते मंदिरामध्ये? महादेवाला पाणी घालण्यासाठी आलो. अच्छा. आता या भागातला चांगला विकास झाला, मंदिराचा जीर्णोद्धार पण चांगला झाला, तर हे याचे जे पाठीमागं आहे तो कोण आहे आणि त्यांनी कसा विकास केला आहे मंदिराचा? त्याच्या पाठीमागं हळूहळू आहे आणि इथले लोक पण आहे, ट्रस्टमधले लोक पण चांगले आहे. ते वारंवार डेव्हलप करतात. इथलं स्वच्छता पण व्यवस्थित आहे. ठीक.